मुंबईकरांचं रक्त विकायचं आहे का? आदित्य ठाकरे यांनी बीएमसी सत्ताधाऱ्यांना हा सवाल केला. रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावावरून आदित्य ठाकरे यांनी ही टीका केलेली आहे. मुंबईकरांचं रक्त विकायचं आहे का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ब्लड बँक आहेत ते आता खासगीकरणमध्ये जाणार आहेत, प्रायव्हेटाईज होणार आहेत. आत्तापर्यंत हे रक्त मोफत दिलं जायचं. प्रत्येक पिशवी ही पेशंटला मोफत दिली जायची, कुठेही 1 रुपया लावायचं नाही. पण ह्या प्रस्तावामुळे कदाचित 1100 रुपये, मग 1600 रुपये, आणि आता तर तुम्हाला माहिती आहे गॅस, डिझेल सगळं काही महागतच चाललं आहे. ही महागाई वाढत असताना रक्त देखील महाग होणार आहे आणि रक्तासाठी किंमत मोजावी लागणार आहे. रक्तासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. आणि हे रक्त कोणाचं आहे? हे रक्त मुंबईकरांचं आहे. हे रक्त आपलं आहे, जे मिंदेंना आणि भाजपला विकायचं आहे. ह्याला आम्ही विरोध करत आहोत. मुंबई म्हणून आपण ह्याला विरोध करणं गरजेचं आहे. ठाकरेला पूर्ण माहिती पण नसते, कशाच्या आधारावर काही बोलायचं, म्हणून आदित्य ठाकरेंनी ते वक्तव्य केलेलं आहे. खाजगी रक्तपेढ्या ह्या काही व्यापारी तत्वावर चालत नाहीत, NGOs असतात. ते NGOs सगळंच मदत करतात आणि म्हणून रक्तपेढ्यांचं काही खाजगीकरण होणार आहे किंवा काय होणार आहे, यांना फक्त कॉन्ट्रॅक्ट आणि ठेके हे याच्याशिवाय हे पुढे जातच नाही. मुंबईच्या जीवाशी कोणी खेळणार नाही, कोणाला खेळायची कोणाची बिशात पण नाही आणि कोणी खेळू सुद्धा शकणार नाही.